स्टुडंट, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा 27 मे 2025 पासून सुरू होणार आहेत। या परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला मिळालेलेच असेल। आता आपण या व्हिडिओमध्ये पेपर कसा लिहायचा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल आणि पेपर लिहिताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची हे आपण पाहणार आहोत। अशी तुमची प्रश्नपत्रिका असेल। 100 मार्कांपैकी 80 मार्काला हा पेपर असणार आहे आणि 20 मार्क तुमच्या असाइनमेंटला असतील। या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 मुख्य प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक मुख्य प्रश्नाच्या मध्ये 5 उपप्रश्न असतील। तुम्हाला या 5 उपप्रश्नांपैकी 4 प्रश्न उद्यान सोडवायचे आहेत आणि हा प्रत्येक उपप्रश्न 5 मार्काला असणार आहे। जेव्हा तुमच्याकडे ही प्रश्नपत्रिका येईल तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम ती व्यवस्थित वाचायची आहे। जर तुम्हाला काही चुका असतील, काही शंका असेल तर तुम्ही सुपरवायझरला विचारू शकता। ही तुमची आन्सर शीट असणार आहे। ही आन्सर शीट 15 ते 20 पानांची असणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट मिळणार नाही। तुमचा हा जो पेपर होणार आहे हा 3 तासांचा असणार आहे। जर तुम्हाला पूर्ण पेपर कव्हर करायचा असेल तर तुम्हाला वेळेचे नियोजन करून पेपरला सुरुवात करायची आहे। उत्तरे लिहायला सुरुवात केल्यानंतर प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्नांचा क्रमांक व्यवस्थित लिहावा आणि हे प्रश्न क्रमांक अनुक्रमे लिहावेत। जसे की प्रश्न क्रमांक 1 मधील उपप्रश्न A, B, C, D कंटिन्युअसली लिहावेत। जर तुम्हाला आन्सर येत नसेल तर तुम्ही जागा सोडली तरीही चालेल, परंतु प्रश्न क्रमांक 1 मध्ये प्रश्न क्रमांक 2 सुरू करू नये। तुमचे हे पेपर ऑनलाईन पद्धतीने चेक केले जाणार आहेत, त्यामुळे तुमचे अक्षर सुवाच्य असणे गरजेचे आहे। तसेच शुद्धलेखनाच्या चुका आणि स्पेलिंग मिस्टेक टाळण्याचा प्रयत्न करावा। जेव्हा तुमचा पेपर लिहून होईल तेव्हा प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक चेक करूनच आपला पेपर सबमिट करावा। परीक्षेविषयी असेच नवीन व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर पोस्ट केले जातील, त्यामुळे आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट।